टेक्नॉलॉजी इतक्या वर्षापासून टेक्नॉलॉजी पण झूम आलंय का अस्तित्वात? नाही. सुरुवातीला त्याच्यातही झूमची निगेटिव्हिटी आली की लोक म्हणायला लागले की नाही, झूम वापरल्याने असं होतं तसं होतं. आम्ही स्टार्टिंगला चालू केलं आणि परत बंद केलं की नाही, डेटा जातो काय काय त्याच्याबद्दल यायचं. पण हे सगळं आता बघा ना, एका ठिकाणाहून कितीतरी लोक जॉईन करू शकतात, ऐकू शकतात. युट्यूबवर पण लोक भरपूर प्रमाणामध्ये, म्हणजे आहे ना, जी सोलची जर्नी ना कुठंतरी फास्ट झाली या 4 वर्षात 5 वर्षात. म्हणजे जसंही आपण 3D वरून 4D 5D कडे चाललोय ना, तर ते खूप फास्ट होतंय या सगळ्या ह्याच्याने. आणि पहिलं तसं नव्हतं. पहिले आहे ना, एखाद्याला जर काही ग्रोथ करायची आहे तर म्हणजे 5-5 10-10 वर्ष ध्यान साधना असं खूप दिवस करावं लागत होतं ते, ती सिच्युएशन हे करायला. आत्ताचं तसं नाही. आत्ताचे जे आहे ना, ते सगळे लोक पॉवरफुल होत आहेत. सोल पॉवरफुल होतं. म्हणजे मॅनिफेस्टेशन म्हणा किंवा दुसरी कुठली जर्नी म्हणा, अगदी तो पटकन सगळ्या गोष्टी कॅचअप होत आहे. म्हणजे पटकन आपण विचार करतो ना, ती गोष्ट आपल्या समोर येते. इतकं कधी कधी फास्ट पण व्हायला लागलेले सगळ्या गोष्टी. ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही आलं. पण जे आपल्याला पॉझिटिव्ह पाहिजे 2-4 वेळेस आपण असं टाकतोय, तर ते खूप पटकन व्हायला लागलं. आणि इतरांच्या बाबतीमध्ये पटकन होतं. आपण इतरांविषयी मागतो किंवा इतरांसाठी आपल्याला पाहिजे काही, तर तेव्हा अजून ते चांगल्या प्रकारे व्हायला लागलं. म्हणजे जसंही झूम आलं, किती तर लोक आज आपण बघतो युट्यूबवर किती व्हिडिओ, किती किती झूमचे व्हिडिओ ते यायला लागले ना. आणि कनेक्टिव्हिटी आणि त्या याच्यामध्ये काय होतं, आपल्याला मॅच करणारे फ्रिक्वेन्सीचे लोक आपल्याला मिळायला लागले. म्हणजे पूर्वी कसं, आता आपले घरातले असतील, नातेवाईक असतील, काही कारणाने नाही, थोडं अपडाऊन किंवा नाही पटत किंवा ती त्यांची फ्रिक्वेन्सी आणि आपली फ्रिक्वेन्सी नाही मॅच होत. हाय हॅलो पुरतं आहे, पण आपल्याला ग्रोथ करायची, शिकायचंय. तर मग हे सोल कुठून कनेक्ट होणार ना एकमेकांशी. तर मग आपल्याला फ्रिक्वेन्सी मॅच करणारे लोक मिळायला लागले. मग ते स्पिरिच्युअली ग्रोथ करणारे असू द्या किंवा तुमचे लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये असू द्या. आणि सेम सेम स्ट्रक्चरचे लोक आहे, म्हणजे सारखे गुणवाले लोक आहे ना, ते एक युनिटीमध्ये येऊ लागले आणि त्यांचा एक ब्रंच बनू लागला. आणि ते ना परत काहीतरी पुढे मोठं करू लागले की ते जास्त असं लोकांना घडू लागले. जसं म्हणजे एंजलचे पण तसेच मेसेज आहे किंवा स्पिरिच्युअली पण असेच मेसेज आहे की ग्रोथ खूप फास्ट होती. जेणेकरून आपल्याला आहे ना, खूप आता इथून पुढचा जो मोमेंट आहे, जसंही 5D मध्ये लोक चालले, तर हे खूप फास्ट करण्याकडे आहे कल आपला. तर सगळ्यांसाठी सगळ्या गोष्टी खूप छान होत आहेत, झपाट्याने होतात. दिवस पण असे वाटतात ना, इतके फास्ट जाते. मला तर असं जाणवलंच नाही की हे वर्ष सुरुवात झालं. म्हणजे 2025 असं झालं आणि 8 महिने पूर्ण होऊन हा 9वा महिना लागला. म्हणजे इतकं फास्ट, किती लोकांना असं वाटलं की खूपच असं फास्ट गेलं, म्हणजे नाही का, काही जाणवलंच नाही की पटकन असं इतकं झपाट्याने गेलं. आणि जसं आता हे मॅजिक बुक सुरू केलं, झाले 2-3 महिने झाले की आम्ही रिपिटेशन करतोय. तरी असं वाटतं की नाही, अजून भरपूर काही याच्यातून मिळायचं, काय थोडंसं मिळतं अजून. आपण काय असं प्रॅक्टिशनर नाही किंवा पूर्णचपणे मॅजिक किंवा पूर्णपणे रात्रंदिवस करतोय असं नाही, किंवा पूर्ण हा झालं त्या लेवल पर्यंत, पण अजून पण ती लेवल बाकी खूप याची लेवल बाकी. तर हे आपल्या स्वतःवरच काम होतंय, डे बाय डे स्वतःवर काम होतंय. आणि चॅलेंजेस पण येतं. काल एका जणांचा मेसेज, संदीप सरांचा, मॅडम मला क्लास जॉईन ग्रुपवर होता ना आपल्या, की असं बघा युनिव्हर्सल आहे ना, टेस्ट पण घेतं, पेपर पण त्याच्यामध्ये येतात की तुम्हाला काहीतरी चॅलेंज येईल तिथं, ते होण्यापासून तुम्हाला तिथे हडल्स येईल, ते थांबवलं जाईल. कितीतरी लोकांना असं वाटतं की मला यायचंय, पण ते काहीतरी त्यांना चॅलेंजेस येतात आणि ते परत ब्रेकडाऊन होतं. माझंही सुरुवातीला झालं तसं होतं. पण आपली इच्छाशक्ती असती ना, परत त्याच्यावर फोकस, तर ते जुळून घेतलं. पण युनिव्हर्सल पण आपली परीक्षा घेतो. आपण किती द्यायला तयार आहे. आपण सुरुवातीला क्लास घेतला होता ना, आपल्याकडे भरपूर लोक आले होते की ते, काही लोकांना असं वाटतं की नाही अजून आहे किंवा हे सोपं आहे, हा मग चलायचं, ग्रॅटिट्यूडच करायचं, झालं कळाले आपल्याला लेसन किंवा आपण बघतो युट्यूबवर. नाही, पण जे मास्क एनर्जी मध्ये जी पण ऍक्टिव्हिटी होती ना, ती मल्टिपल होती. आपण जसं हनुमान चालिसा केले श्रावण मध्ये 108, मग मास्क एनर्जी मधली एनर्जी ना, म्हणजे खूप फास्ट कामी कामी येते. त्याच्यामुळे आहे ना, मास्क एनर्जी मध्ये हे आपल्याला ना टिकून ठेवून वाढवत न्यायचंय हळूहळू. की मॅजिक आपल्या स्वतःसाठी तर करायचंच आहे, पण इतरांना पण हे करायचं. आणि छोटे मोठे चॅलेंजेस येतात. मलाही आले, स्टार्टिंगलाही आले काही चॅलेंजेस, आते काय लाईट जाणं, हे छोटे मोठे चॅलेंजेस येतात आपल्याला. पण आपण जसं ब्रह्मांडामध्ये टाकतोय ना, तसं 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 मॅजिक घडत येतंय. मी आता पहिल्या वेळेस मॅजिक बुक मधले अनुभव वेगळे, नंतरचे वेगळे, आत्ताचे वेगळे. म्हणजे आहे ना, आपण जसं इंट्युशन टाकतोय, जसं लिहितोय, कालचं मॅग्निफिशन आउटकम होतं. तुम्ही काय की त्याच्यावर प्रॅक्टिस केली, तुम्ही शेअर करू शकता की मी हे केलं आणि ती गोष्ट माझी झाली, तर तुम्ही ते शेअरही करू शकता की तुम्हाला असं वाटतंय की नाही मॅग्निफिशन आउटकम काम करतं म्हणून. दुसरी गोष्ट म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीला ट्राय करायचं सुरुवातीला. जसं की आता कालचा कालचा दिवस होता छोटा. आम्ही काल
मी हा 2-3 गोष्टींसाठी मी केलं होतं, की चला आपल्याला हे करायचं. हां, मला हेअर कटला जायचं होतं मुलांना घेऊन. छोटी गोष्ट असते ना, किती हे कर पण भरपूर वेळेला असं तिथं असतं, की खूप गर्दी असती, नाहीतर आपल्याला थांबावं लागतं किंवा वापसही यावं लागतं आणि आपल्याला त्याच व्यक्तीकडे जायचं असतं एकाच काही तिथं ऑप्शन नसतं. मग तिथं मी कालच जाताना मॅग्निफिशंट आउटकम केलं, की ऑलरेडी लिहिलं नाही, तोंडी केलं, की निघायचं होतं तेव्हा चला यज्ञेश पण तयार झाला, भावेश पण त्यांचे फार नाटकं असतात दरवेळेला नाही का? आता नाही नंतर हे करायला. मग आता ते झालं परत तिथे नंबरही नाही, गर्दी नाही, आपल्याला सर्व्हिसही व्यवस्थित मिळाली आणि केली त्यांना आवडली पण परत नाही का हेअरकट परत आवडली नाही तर परत असं नाही तसं नाही. मग ते अगोदरच मी हे केलं आणि त्या व्यक्तीला थँक्यू म्हटले त्याच्या सगळ्या त्याच्याकडे जे कस्टमर आहेत त्यांना थँक्यू म्हटले. मग ते व्यवस्थित झालं ते का म्हणजे की ते आहे तिथं गर्दी पण नाही एकच व्यक्ती होता आम्ही गेलो आणि तो आम्ही गेलं की 10 मिनिटात तो फ्री झाला. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा आपण करतो ना तर ते आपल्याला असं अजून दुसरी गोष्ट होती की मी मागच्या वेळेला एक मार्केटमध्ये त्या काकू होत्या त्यांच्याकडनं हे घेतलं होतं भेंडी घेतली होती आणि मला त्यांच्याकडेच पाहिजे होती परत म्हणजे ती भेंडी ना छान होती म्हणजे अशी थोडी काटेरी असते ना आणि चवीला वगैरे छान होती तर ती मी काल आणि त्या मागच्या 4-5 दिवसापासून त्या नव्हत्याही पण मी काल विचार केला की नाही त्या दिसताय आणि त्यांच्याकडे फ्रेश ताजी तोडून आणलेली भेंडी त्यांच्याकडे आहे आणि मला पाहिजे तशी मिळाली. मग मी म्हटलं ते आहे आणि नेमकं त्या काल होत्या आणि काल त्यांना मी घेतलं आणि बोलले ना त्या म्हणे मी 3-4 दिवसापासून मी दुसरीकडे जात होते ते विकायला पण आजच मी इथं आहे त्याच रोडवर जिथं मी येत होते रिटर्न मध्ये त्याच रोडवर. तर मग कधी कधी बघा ना आपण छोट्या छोट्या गोष्टी फक्त ते असं रॅन्डमलीच टाकतो डोक्यामध्ये नाही का असं रॅन्डमलीच करायचंय किंवा एखाद्या दिवशी पाणीपुरीच खायची रॅन्डमली आपल्या असतं ते चालू डोक्यामध्ये दोनदा तीनदा तो विचार येऊन जातो आणि आपण त्याच्याबद्दल थँक्यू म्हणतो आणि ती गोष्ट आपण तिथून जातो आणि ती गोष्ट सहज होऊन जाते. म्हणजे आपल्याला असं वाटतं ते सहज मॅजिक पण ते सहज नसतं झालेलं ते पण आपण कुठेतरी मॅनिफेस्ट केलं तुम्ही केलं का काही असं काल मॅनिफेस्टेशन किंवा मॅग्निफिशन आउटकम काही केलंय तुम्ही कोणी केलंय कालच्या दिवशी येस असेल तर शेअर करू शकता तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही ट्राय करू शकता. येस विजयाताई तुम्ही केलं काही खडे आणून दिले मला माझ्या जावेने. काय आणून दिली. मी तर ते खडे नाही का हा 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 काय पाहिजे होता मला ते. हा हा मॅजिक रॉक अरे हा ते आणून दिला कोणी दिला आणून तो जावेने. तिला अच्छा सांगितलं होतं मी तिच्या ऑफिस मधून तिने ते व्हाईट वाले असतात ना ते हा हा पांढरे हा खडे ते दिले हा आणून हा मला काल. मी सांगितलं होतं तिला म्हणजे खूप ठीक दिवसाचं सांगितलं पण ती विसरत होती. हा मग काल तुम्ही ठरवलं का तुमच्याकडे येणार तो म्हणून हा येस मग काल आणून दिलं ती काल म्हणे नक्की मला आठवण करा म्हणे फोन करा. फोन केला मी तिला तर तिने आधीच घेऊन ठेवलेले होते पण. मग तुम्हाला आवडला तो हातात घेतल्यावर असं तुम्हाला वाटलं छान फील वाटलं तुम्हाला हो थोडे मोठे दाखवू का तुम्हाला. हा दाखवा ना. तुम्हाला तिकडे तुम्हाला त्यातला ठेवले कुठला आवडतो ना एक त्याच्यातला बाजूला घ्यायचा एक तिनं जो तुम्हाला 4-5 आणलेले पण खूप मोठे आहेत ते. एक मिनिट. हातात बसतो ना मोठीत वगैरे असा जरा मोठे आहे तिला मी परत अजून बारीक आणायला सांगितले तर ती म्हणे बारीक नाहीच आहेत असे. चालतोय ना तेवढा चालतो ना हा एक आहे ना हा जरा छोटा आहे. तुमच्या आणि मुठीत बसला असेल ना असा मुठीत बघ पकडून ठेवायचा आणि 2 मिनिटं याच्यापेक्षा अजून मोठे होते तर मी हे 2 छोटे निवडून घेतले आणि तिला हा अजून आणायला सांगितले मी. हा छान आहे ना तर तेवढंच ती पाहिजे म्हणे मिळालं तर छोटा आणते म्हणजे जास्त मोठा आहे ना. हा, नाही छान आहे तेवढा पण यातला तुम्ही कोणता ठेवू 2 येते आता ते आहे ते ना छोट दोन्ही पण असे मुठीमध्ये धरायचे आणि तुम्हाला कुठल्या याची फिलिंग चांगली वाटते ना हातामध्ये कोण घेतल्यावर छान वाटतं तुम्हालाच निवड करायची त्याची कारण तो मला खडेच मॅजिक भेटत नव्हते मी खूप शोधले इथं वाकडे तिकडे खडेच नाही आमच्या इथं. मग तिला हम्म मी ती म्हणे ऑफिस मधून आणते मी. मग तिनं आणून दिले मला काल. आता हा ते म्हटलं याच्यापेक्षा थोडे डेकोरेशनला छोटे वगैरे पाहिजे. ठेवतात हा ते हो शो डेकोरेशनला वगैरे असतात तसे त्यातले आणले असेल त्यांनी डेकोरेशनचे ते शोचे कुंडीमध्ये असतात ते. हम्म मग तुम्ही काय करा जो तुम्हाला असं वाटतो ना तो तुम्हाला मुठीत धरा आणि त्याला छान वाटलं का तोच तुमचा मॅजिक रॉक बनवा बाकीचे मग तुम्ही ठेवून देऊ शकता कुंडीमध्ये वगैरे इकडे तिकडं तुम्ही पण केलाय का संगीताताई. मॅडम मी आहे ना तिच्याकडे आहे. ह्याच्यामध्ये ऋषिकेशला गेली होती मी. आता हम्म पण जाणार आहे 2 ऑक्टोबरला. हम्म ध्यानाला 10,000 लोकांमध्ये असतं आमचं हा हा पीएचडी त्यांचं. हो तर हो तिकडे मी गंगेच्या किनाऱ्यातून 3 असे हे आणले होते गुळगुळीत असे. आणि हम्म दोघी मैत्रिणींना मी देऊन टाकले मला माहित नव्हतं मॅजिक याचा याचा उपयोग होईल बघा म्हणजे हम्म माझ्या आणि मी हा आहे ना तुळशीमध्ये ठेवला होता शिवलिंग म्हणून. हम्म शिवलिंग आणि तो मातीने आणि त्याला पाणी टाकायचे म्हणजे शिवलिंग म्हणून ठेवला होता. तर इकडे आपण जॉईन झालं असं मला माहित नव्हतं याचा उपयोग काय होईल.
पण मी तो हम्म. परत काढला, धुतला, पण त्याच्यावर इतकी सुंदर, म्हणजे आता मी झूम नाही दाखवू शकत. इतकी सुंदर असे म्हणजे पिंडीचं हे आलेलं आहे त्याच्यावरती. आणि मला ना म्हणजे असे मुद्रा करायची पण सवय आहे मध्ये-मध्ये. तर मी हा हम्म. फक्त झोपायच्या टायमाला घेतला की लगेच व्हायब्रेशन सुरू होतं. खूप फास्ट व्हायब्रेशन सुरू होतं आणि आहे ना मी तो उशालाच ठेवलेला असतो दिवसभर. असं, येस. असं. हां, असा. येस. मस्त आहे. छान आहे. हां. आपण ते प्रॅक्टिस करून करून आहे ना, असं 2 मिनिटं जरी मॅजिक रॉक हातात घेतला तर इतकी आपली बॉडी आहे ना, इतकी पटकन चार्ज व्हायला होतो आपण, की आपल्याला पण कळत नाही कसाही मूड होऊ द्या. पण तुम्ही जर रोज त्याला थँक्यू थँक्यू प्रत्येक वेळेला हे करताय, जेव्हा तुम्ही हातात घेता असं तुमचं हे करताय ना, पूर्ण बॉडीमध्ये तुमची बॉडी हील व्हायला लागते आणि आपल्याला ना ते फिलिंग पण जाणवता, की आपल्या किती लोकांना व्हायब्रेशन असं वाटतं येतं की ते मॅडम. हां. व्हायब्रेशन येतं मॅडम डायरेक्ट त्याच्यात. हा, त्याच्यातून तुम्हाला स्पंदन ते जाणवायला लागतात, व्हायब्रेशन तुम्हाला स्वतःला जाणवायला लागतं की नाही. आणि कसंही तुमचं थोडं हेल्थ डाऊन झाली किंवा काही असं वाटतं, तुम्ही थोडंसं घ्या त्याला हातामध्ये आणि बस फील करा, काहीच नाही, थँक्यू ग्रॅटिट्यूडची भावनामध्ये चाललं जा 2 मिनिटं मेडिटेशन मध्ये. तर तुम्हाला ना एकदम असं पटकन रिचार्ज झालं, असं चार्जिंगला कसं फोन लावतो ऑटोमॅटिकली तसं व्हायला लागतं. मी कितीतरी वेळेस ट्राय करून बघितलं आणि प्रवासामध्ये पण आपण कुठं सोबत घेऊन गेलो वगैरे नाही का, मग तिथं पण आपल्याला पटकन काही गोष्ट पाहिजे आपल्या मनासारखी, आपण असं पटकन तो रॉक हातात घेतला आणि ती गोष्ट हे करायला लागलो ना, तिथं पण कामं खूप पटकन होतात. तो पण मॅजिक रॉक काम करतो. कारण त्या मूव्ही मध्ये दाखवलेलं आहे. तुम्ही सिक्रेट मूव्ही बघितली का संगीताई? नाही, नाही, हा, नाही. नाही. मी ना ग्रुपमध्ये लिंक टाकते, वाटलंस तर तुम्ही एकदा बघा. त्या मूव्ही मध्ये मॅजिक रॉकची स्टोरी सांगितलेली. त्या एका व्यक्तीचा मुलगा खूप आजारी असतो आणि तो खूप आजारपणाने झुजत असतो आणि तो मॅजिक रॉक वापरतो आणि त्याला बरं करतो, म्हणून अशी स्टोरी त्या बुकमध्ये. तर म्हणून या मॅजिक रॉकचा उपयोग आहे ना खूप जणांनी केलेला, खूप जणांनी, आणि खूप मॅजिकलीच काम करतो. खरं त्याचं नावच मॅजिक रॉक आहे. म्हणजे पहिला आणि दुसरा लेसन आहे ना, तो आयुष्यभर करत राहावा मी तर म्हणते. मॅजिक ते पण तर ते सोडून. मॅडम कुणाला सांगितलं तर म्हणजे सगळे मला विचारतात कशाला पाहिजे? तर मी कुणाला सांगितलं नाही, पाहिजे म्हटले. कारण सांगितलं तर उगीच वेड्यात काढतील. म्हणून मी हम्म. काही बोललेच नाही कुणाला. म्हटले मला पाहिजे हम्म. हम्म. असं सांगितलं. सांगायचं का कुणाला त्याबद्दल? हा, सांगायचं, ज्याला पटतं त्याला सांगायचं. आमच्या क्लासमध्ये या पटत म्हणता. नाही, पटत नाही म्हणून नाही हे सांगत. बघा, नवीन सगळ्या गोष्टी तशाच वाटतात. जेव्हा जी नवीन गोष्ट आली, व्हॉट्सअप तुमच्या आयुष्यात नवीन आलं, जे जेव्हा जेव्हा नवीन आलं ते स्टार्टिंगला आपल्याला पटतच नसतं. असं खरंच असं होतं का? जे आपल्या आयुष्यात मॅजिक म्हणून आलेलं विचार करा ना, ते असंच आलेलं आहे आपल्याकडं. हम्म. स्टार्टिंगला त्याला अजून जी तुम्ही एखादी भाजी असेल ती नवीन पहिल्यांदाच खाल्ली किंवा नवीन पहिल्यांदाच तुम्हाला असं वाटलं की अरे हे पण हे भाजी म्हणून खाता किंवा ही पण खाण्याची गोष्ट आहे, तेव्हा पण आपल्याला ते नवलच वाटलं होतं ना. पण नंतर नॉर्मली होतं लोकांना. मास्क लावणं आपल्याला सगळ्यांना नवलच वाटलं होतं की हे काय आता मुसके लावायचे, पहिले बैलांना लावायचे, आता माणसांना लावायची वेळ आली का? नवलच होतं पहिली आपल्याला. गोष्ट ते घरातल्यांनाच पटणार नाही, बाहेरचे तर दूरच आहे. हो ना, लोक वेड्यातच काढत होते ना. घरातच पटत नाही तर दुसरं वेगळंच आहे ना मग हा, असं. तर ते आपण ते म्हणून ब्लॉकेजेस सांगायला नको, म्हणून सांगू पण नाही वाटत असं. सांगायचं, सांगायचं. हे बघा, त्यांना एक हम्म. ना एक दिवस कटतं पटतं पटणाऱ्यांना सांगायचं, घे आवडलं तर घे, नाही तर सोडून दे म्हणायचं, लेट गो करायचं. कारण ते आपले जसे व्हायब्रेशन वाढतील ना, तसं तसं समोरचे लोक ऐकायला लागतील. एकदमच लोकांना नाही. आणि ज्याच्या नशिबात आहे ना मॅजिक वगैरे, तर तो कुठूनही येईल तुमच्यापर्यंत. त्याला इंट्युशन टाकायचं की याला हे मॅजिक मिळू दे, याच्यापर्यंत हे मॅजिक पोहोचू दे. बरोबर त्याच्या नशिबात असलं ना, तो बरोबर तुम्हाला कुठून कुठून येणार. आता मी नातेवाईकांमध्ये सगळ्यांना ध्यानाचे व्हिडिओ टाकले, पण एकाने पण बघितलं नाही. नाही, एकाने पण तो रिप्लाय नाही दिला. जो कोणी आत्माचं रिप्लाय स्तर नाही आहे दिले ना, ते. त्यांचे कर्म आहे ना, किंवा त्यांचं ती वेळ आलेली नसती ना. आपल्याला असं पहिले हम्म. आपले नातेवाईक आठवता, पहिले आपल्याला फॅमिली मेंबर आठवता. मी पण मेडिटेशनचं कितीतरी सांगायचे की ध्यान करते, की चला यांना करा वगैरे, किंवा समोरच्यांना हे करा. चांगल्या मार्गामध्ये ना वेळ लागतो. बरोबर ना. आता ते ढिंच्याक हम्म. ढिंच्याकचे व्हिडिओ काही असे रील असतात, ते एका ह्याच्यात ते किती किती मिलियन मध्ये जातात ना पटपट. हो. आणि जे मॅडम, चांगले असतात त्यांना वेळ लागतो ना. चांगलं शिकायला वेळ लागतो. हा, वाईट गोष्टी आपोआप लागतात. आंब्याचं झाड आहे ना, त्याला किती दिवस कोय लावली, वर्ष लागतात, किती वर्षानंतर त्याला येतं, फळं येतात. आणि जे असं पटकन आलं, केळीचं झाड, पपईचं झाड, ते पटकन येतं पण आणि जातं पण. मग काही ते काही लोक सरळ बघा म्हणतात असे. आपल्याला वेळ नाही, आपल्याला ह्या असल्या हा. गोष्टीत वेळच नाही म्हणतात. ह्या हा, असल्या गोष्टी करायला वेळच नाही म्हणतात असं बोलतात. तर विचार करायचा तेव्हा त्या वेळेला की मीच किती भाग्यशाली आहे ना,
की चला याची वेळ नाही आलेली बाबा परमेश्वरा, याला सद्बुद्धी दे आणि याच्या आयुष्यात पण मॅजिक येऊ दे, आपण असं म्हणायचं. तुमचं जसं जसं मॅजिक लेवल वाढल ना तसं तसं ते लोक ऐकायला लागतील किंवा त्या लोकांना ते पटायला लागल. असं आहे. जेव्हा आपल्याला आपली खूप भावना छान असते ना की मला मिळालं याला पण मिळावं, पहिले आपले जवळचे नातेवाईक असल किंवा आपल्या घरातले मेंबर असल त्यांनी करा. तर तुम्हाला काय करायचंय, पहिले घरातल्या लोकांवर आहे ना हे सुरू करायचंय. आता माझे मिस्टर त्यांना पण अगोदर हे नव्हतं, पण आता सगळ्या गोष्टी ते ऐकतात, कंटिन्यू चालू असतं वगैरे, त्यांना पटायला लागलं आणि त्यांच्या जुन्या गोष्टी त्यांनी आठवल्या की अरे आपण हे ऑलरेडी करत होतो सगळं. लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणा, मॅजिक म्हणा, मॅडम पण सांगायला जर त्यांना ऐकायचंच नसतं ना, गप्प बस सांगूच नको म्हणतात, तर हा सांगणार कसं? तशांना काहीच नाही सांगितलं तर बोलायचं. कळलं ना. तशांना आहे ना नाही, घरातले माणसं ऐकूनच घेत नाही तर कसं हा सांगायचं? मग आता त्यांना काहीच नाही बोलायचं, तुम्ही फक्त विचाराने आता नाही घेत हा तुमचा ब्लॉक झालेला. आता तुम्ही काय करायचंय, हे लिहून काढायचंय. आपल्याला किती पण सांगावं वाटलं पण त्यांनी ऐकलं पाहिजे ना. हा आता हे तुमचा हा ब्लॉक आहे ना की हे मॅडम करत नाही. मी बोलू का मॅडम? हा बोला मी बोलू का? आता बोला ही पण ध्यानात आहे, मी पण ध्यानात आहे. मी हम्म सुरुवातीला माझ्या बिल्डिंग मध्ये मी एकदम लक्झरी फ्लॅट मध्ये राहते आणि सगळं व्यवस्थित आहे. मला बघितलं का माझ्या मैत्रिणी तोंड फिरवून निघून जायच्या, आता आली ही हेच सांगणार म्हणून. मग बरोबर आहे. मला माहित होतं आणि एक दिवस असं झाला तुम्हाला सांगते का त्या 3 डायमेन्शन मधल्या होत्या, मी 5 डायमेन्शन मध्ये आले. तर तुम्हाला सांगते फ्रिक्वेन्सी चेंज झाल्यामुळे तुम्हाला सांगते ते ऑटोमॅटिकच माझ्यापासून बाजूला गेल्या आणि मला ते कळालं कारण मला सतत PSSM चे मी सगळं पत्रीजींचे लेक्चर ऐकत होते. त्याच्यामुळे सुरुवातीची स्टेप ही असतेच प्रत्येकाची चॅलेंज. पण नंतर मी काय केलं तुम्हाला सांगते, माझ्या दिराचं आणि माझं अजिबात पटत नव्हतं. कालच मला फोन आला बघा तुम्हाला सांगते ह्या मॅजिक ह्याच्यावरती आणि तो 8 महिने झाला नॉनव्हेज खात नाही, काही नाही आणि प्रत्येक गोष्ट मला विचारून करतो, "वहिनी आता पुढे काय करायचं?" पण मी त्याच्या अगोदर काय केलं मॅडम, मी आहे ना ती गोष्ट आहे ना, मला माहित होतं की सुरुवातीची स्टेप ही अशी असते. मी ज्यावेळेस ध्यानात बसायचे त्यावेळेस त्या प्रत्येक सोलला माझ्यासोबत ध्यानाला घेऊन बसायचे आणि प्रत्येकाला फॉरगिव्हनेस करायचे. आज तुम्हाला सांगते बिल्डिंग मधली प्रत्येक बाई तुम्हाला सांगते म्हणजे मला पहिलं बघितलेलं आहे मी कशी होती आणि आता कशी येते त्या तर प्रत्येक जण मला तुम्हाला सांगते फोन करून विचारतं आणि बोलवतंय. परवाच्या दिवशी ती मॅडम मी तुम्हाला सांगितला अनुभव माझा, बेल वाजवली आणि म्हटलं का बेल वाजवली? तर म्हणे आपल्याला हळदी कुंकाला आणि आम्ही दोघी सोबत गेलो त्याच्यानंतर परत. ह्या सगळ्या गोष्टी पण आधी मी खूप 2 वर्ष खूप फेजमध्ये गेले. पण मी ते चॅलेंज असं पॉझिटिव्ह घेतलं, की त्यांना मी रोज ध्यानाला घेऊन बसायचे. आणि आज माझा दीर आहे ना, ते सगळे ध्यानी आणि मला सांगतात, फार छान वाटतं. येस मी तेच सांगते, समान समानला अट्रॅक्ट करता. त्याच्यामुळं समजून घ्यायचा तोच प्रश्न आहे की ती ती सोल आणि आपली सोल जी वेगवेगळी फ्रिक्वेन्सी चेंज असते, प्रत्येकाची फ्रिक्वेन्सी चेंज असते. ज्याचं काही नातं नसतं काही नसतं तो पण आपल्याला नाही का तो खूप चांगला जवळचा वाटायला लागतो हे कर, पण घरातलाच माणूस असं वाटतं की याचे सगळे अवगुण दिसायला लागतात, हे हा व्यक्ती असाच आहे, माझं ऐकतच नाही, हे नाही. हे सोडून द्यायचं. युनिव्हर्सल तुम्हाला एकटं पाडायचं वेळ का आणि तिथं विचार करा ना, तुम्हाला टाकलं जातं काही दिवस. हे हो, सगळ्या हो, गोष्टी हो. होतात प्रत्येकाच्या जेव्हा तुमची जर्नी पुढच्या लेवलला जाते ना. हे माझ्या बाबतीत पण झालं ना, घरातले जवळचे आहेत, नातेवाईक आहे, ब्रेकडाऊन येणार. हे हो, काय हो. येतात माहिती का, की आपण तिथं अडकलेला असतो त्या गोष्टीमध्ये आणि आपण निरर्थक अडकू नये म्हणून, म्हणजे आपण आता जवळची एखादी व्यक्ती समजा, कोणी पण तुमची बहीण आहे समजा फॉर एक्झाम्पल आणि तिच्यातून तुमचा दिवसभर फोन होतो. मी असं बघितलेले उदाहरण म्हणून तेच उदाहरण तुम्हाला सांगते. आणि तिचा तुमचा फोन दिवसभरातून 3-3, 4-4 घंटे होतो आणि ते तुम्ही दोघी जणी सगळ्या नातेवाईकांबद्दलच बोलत असता, घराणे किंवा असं आहे किंवा तुमचं काहीतरी कोर्ट मॅटर चालू आहे आणि त्याच्यावर चालू आहे आणि मग दिवसभर काय डोक्यामध्ये राहणार आहे की तुमचं ग्रोथच नाही होणार ना. तुम्ही 2-3 तास तिथं बोलताय म्हणजे ते ध्यानच करताय, ते पण ध्यानच आहे. जे पण निगेटिव्ह काम करतो ते पण एक प्रकारचं मेडिटेशन आहे. म्हणजे असं त्याच्यात खूप फोकस जीव घालून जे पण काम करतो ना ते एक प्रकारचं ध्यान होतं माइंडसाठी, की ते चांगलं नाही, ते टॉक्सिस आहे. आणि मग अशा वेळेला काय होणार की जर तुमचं असं वाटतं युनिव्हर्सल तुम्हाला ग्रोथ करायचं की तिच्या आणि तुमच्या बहिणीचं ते क्रॉस होणार किंवा तुमचं बोलणं बंद होणार किंवा ती तुमच्यापासून काही कारणाने दूर जाणार, तिचे बिझी होणार. असं नाही की आपल्याला ते प्रेम राहिलं नाही किंवा तिला काही आपलं वाटत नाही, आपण जे समज करून घेतो तसं बिलकुल नसतं. पण युनिव्हर्सलने काय केलेलं असतं की तुम्हाला आहे ना एकटं ठेवायला केलं आणि तुम्हाला अशी व्यक्ती दाखवली जाती तुमच्या समोर किंवा तुम्हाला अशी व्यक्ती कनेक्ट केली जाते की तुम्हाला ते पुढे नेईल, तुमच्यापेक्षा वरच्या लेवलला आहे आणि ती तुम्हाला हात धरून पुढे नेल्या जाईल. मग त्यावेळेस ना आपल्याला रडू येतं, वाईट वाटायला लागतं, आपल्याला ते मागचंच आठवत असतं ना.
की आपल्याला तेच आवडत असतं, की ते मला गॉसिपिंग आवडतंय, की मला त्याच्याशी बोलायचंय, हे गोष्ट आठवायला लागते. पण ते आपल्याला ते नसतं गरजेचं. आपल्याला आपल्याला वेगळं पाडलं जातं ध्यानाला, मेडिटेशनला म्हणा किंवा आपल्याला ग्रॅटिट्यूड करायचंय किंवा नवीन काहीतरी शिकायचंय, तेव्हा आपल्याला आहे ना जुने ब्लॉक आहे ना आपोआप दूर जातात. ते काही कारणाने जातात. काही कोणाची ट्रान्सफर होऊन जाते, कोणी काही दूर जातं, कोणाला वेळच मिळत नाही. काही काही नातेवाईक आता बघा कोरोना नंतर लोक वेळ द्यायला खूप कमी झाले. खूप कमी झाले. वेळ मिळत नाही लोकांना किंवा आता फोनच नाही किंवा व्हॉट्सअपवर मेसेज म्हणजे बर्थडे जरी असला तर कोणाला फोन लावतात नाही, मेसेज झाला की झाला. म्हणून आपल्याला ना वेळ कुठं द्यायचा आहे ना ते युनिव्हर्सल एक डिझाइन करते प्लॅन. जसं आता तुम्ही म्हटलंय की त्या 3 डायमेन्शन मध्ये की सेम सिच्युएशन आहे की त्यांची नाही आली वेळ, ते 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 लेवलची त्यांची फ्रिक्वेन्सी चेंज आहे. त्यांचं चालू आहे 93 पॉईंट, मी तुम्हाला सांगितलं त्या उदाहरणात पण. त्यांचं चालू आहे बातम्यांचं चॅनल, तुमचं चालू आहे एक तर भक्ती चॅनल. तर 2 चॅनल एकत्र नाही ऐकू येणार आपल्याला. त्यांना राहू द्या. त्यांना फक्त तुम्हाला विचारातून तुम्हाला रायटिंग मधून ते करायचंय. मी स्वतः चेंज केलंय. खूप व्यक्ती किंवा जवळची व्यक्ती जे आहे माझ्या मिस्टरांमध्ये मला जे पाहिजे मी त्यांना की स्पिरिच्युअली गेलं पाहिजे हे मी चेंज करत करत आले. ते अफर्मेशन टाकून त्या गोष्टी ओपनो ओपनो करून पुढच्या भरपूर ऍडव्हान्स लेवल आहे. तुम्हाला ते करू शकता ना तुम्ही, काही अवघड नाही. फक्त हे आता आपली पण हे बेसिक चालू आहे ना. जसं आता विजय मॅडमचं जे येतं खूप असं 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 नाही का अजून, तर ते तुम्हाला वेळ लागणार आहे. आता तुमचं आणि तुमच्या दोघी बहिणी जरी असल्या तर तुमचं खूप चेंज आहे. ओरा चेंज आहे, सगळ्या गोष्टी मेंटॅलिटी चेंज आहे, कॉन्फिडन्स चेंज आहे, सगळ्या गोष्टी चेंज आहे. की त्याच्यातून तुम्हाला निगेटिव्हिटी पहिले बाहेर यायचंय आणि जसंही तुमचं मॅजिक बुक होत जाईल ना एक 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 चॅप्टर तुम्हाला ते कळायला लागलं हळूहळू. येस, तर पूजा मॅडम आजचा चॅप्टर काढूया आपण. चॅप्टर नुसार प्रॅक्टिस करा तुम्ही. इतकी जबरदस्त प्रॅक्टिस होती ना, काय राहिलं ते मागे पुढे करता राहिलं ते होत राहतं आपोआप. आणि ते सोडून मी पण भरपूर अशा चेंज होत गेले की नाही मला हे पाहिजे, युनिव्हर्सल माझ्यासाठी हे दिलं का, ते दिलं का, नंतर मेडिटेशन आलं, नंतर खूप गोष्टी केल्या, काय काय नाही केलं म्हणजे नाही का. कधी कधी आपल्याला खूप असे चक्कर मारून मारून पण यावं लागतं. त्याच्यानुसार पण आपल्याला ते मिळतं आयुष्यामध्ये आणि खूप जर्नी खूप छान आहे. सगळ्या गोष्टी आपल्याला त्यातून शिकायलाच मिळतात आणि चांगल्याच मिळतात. ते पेनफुल जरी असली ना, असतं प्रत्येकाचं पेनफुल असतं. त्या मेमरीज म्हणा किंवा ते असं वाटतं आपल्याला त्रासदायक, ते सगळ्या गोष्टी मान्य आहे. पण त्याच्यातून आहे ना तुम्हाला थोडं पुढे गेल्या की लक्षात येईल जे झालं ना ते पण खूप चांगलंच होतं. येस, पूजा मॅडम पीडीएफ ओपन होते. तर आपल्याला खूप गोष्टी जेव्हा लक्षात यायला लागतात की अरे हे तर माझ्यासाठीच होतं, युनिव्हर्सने हे डिझाईन केलंय. येस, कॅप दिसतीये है ना, जादूगरची छडी, त्याच्यातून रॅबिट आलेला दिसतोय. मॅजिक मॅजिक होताना दिसतं, म्हणजे आपण पण मॅजिक करू शकतो, आपण पण म्युझिशियन बनवू शकतो. मग ते आपण लहानपणी बघितलं जादूगरचे खेळ बघतो आपण की अरे त्यालाच मॅजिक समजायचं आपण की ससा येतोय, ते आपल्या शाळेत एक ना कोणतरी जादूगर यायचं, ते असं काहीतरी करून दाखवायचं, ते फुलांचं यायचं कॅप मधून. अशा गोष्टी आपल्या समोर व्हायच्या आणि आपल्याला असं वाटायचं की हे जादू आहे. किंवा आपण आपल्याला स्टोरी सांगायची आजी, काही तुमच्या घरातलं मोठं असेल तर आपल्याला त्या जादूच्या कथा याच्यातून हे समजायचं. किंवा सिंड्रेलाची कथा जी होती नाही का, तिला शूज मिळता मग ती अशी जाती 12च्या नंतर ती पडदा शिवून, हे सगळ्या आपल्या ऑलरेडी हे मेमरीज मध्ये या सगळ्या गोष्टी आहे. म्हणजे जादू कुठंतरी आहे, आपला हा विश्वास आहे. येस. 22वां दिन आपकी नजरों के ठीक सामने। गौर से सोचे तो हमारे विज्ञान और उसकी तमाम शाखाओं के बावजूद यह संसार एक चमत्कार है, आश्चर्यजनक, अबूझ, जादुई और उससे भी अधिक। टॉमस कार्लायल, लेखक और इतिहासकार। आपल्याला असं वाटतं ना खूप मोठ्या मोठ्या आउटकमवर आपण नाही का, मोठ्या मोठ्या गोष्टीवर मोठ्या मोठ्या मॅजिकवर हे करायला, पण छोट्या छोट्या गोष्टी जर आपण शोधलं ना तर सगळं काही मॅजिकने भरलेलं. म्हणजे एखाद्या वेळेस आपल्याला अचानकच एखादी मैत्रीण भेटली रस्त्यात किंवा एखादी खूप दिवसानंतर एखादी गोष्ट होती. खूप छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहे ना त्याच्यामध्ये पण चमत्कार आहे, त्याच्यामध्ये पण मॅजिक. ही गोष्ट अशीच का झाली, ही गोष्ट आपल्यापर्यंतच का आली, ती गोष्ट तुमच्यापर्यंत, एखादा ड्रेस घेतला तुम्ही, घेतला असेल तर तुम्हाला आवडलं तो तुमच्यापर्यंत, म्हणजे हे सगळं आहे ना असं मॅजिकनी भरलेलं आहे. म्हणजे आपल्याला असं वाटतं की नाही काही काही गोष्टी आहे, पण जर तुम्ही त्याला बारकाईने बघितलं तर हा पूर्ण संसार हे युनिव्हर्सलच एक म्हणजे मॅजिकचा गोळा आहे असं समजून घ्या. आणि त्याच्यामध्ये ना हे रात्र होती, सकाळ होती, फुलं उमलता, अशा खूप गोष्टी ज्या आहे तर त्या अगदी मॅजिकली घडून आलेल्या आहेत. की तुम्ही जर त्याच्यात असं थोडं ऑब्झर्वेशन केलं छोट्या गोष्टी तुमच्या बॅकमध्ये पण तुम्ही तुमच्या लाईफला जर बघितलं
की बघा ना, जे काही घडून आलंय तुमच्या बाबतीमध्ये आहे किंवा जे काही तुमच्यापर्यंत लोक आहेत, हे सगळं काही किती वंडरफुल आणि किती मॅजिकल आहे ना, हे सगळं जे काही आहे ते. यस. 7 वर्ष पहले जब मैंने रहस्य और कृतज्ञता की जादुई शक्ति को पहले पहल खोजा, तो मैंने अपनी सारी इच्छाओं की सूची बना डाली। वह सूची काफी लंबी थी। उस वक्त मुझे समझ नहीं आ रहा था कि मेरी इतनी सारी इच्छाएं किस तरह साकार हो सकती है। बहरहाल, मैंने अपनी 10 शीर्ष इच्छाओं को हर दिन कागज पर लिखा और उन्हें अपने साथ रखने लगी। जब भी अवसर मिलता था, मैं सूची निकालकर पढ़ने लगती थी और हर इच्छा के लिए अधिक से अधिक कृतज्ञता देती थी, मानो वह पहले ही साकार हो चुकी हो। अपनी सबसे बड़ी यानी पहले नंबर की इच्छा को मैंने मन ही मन लगातार दोहराती रहती थी और दिन में कई बार जादुई शब्द धन्यवाद कहती थी तथा महसूस करती थी जैसे यह साकार हो चुकी हो। इसके बाद जो हुआ यह चमत्कार से कम नहीं था। एक के बाद एक सूची की हर इच्छा जादू से मेरी आंखों के सामने साकार हो गई। इच्छाएं पूरी होने पर मैंने उन्हें सूची में से काट दिया और जब मेरे मन में नई इच्छाएं जागी तो मैंने उन्हें सूची में जोड़ लिया। मग आता आपल्या इच्छा आहेत, आपले स्वप्न आहे. आता हे मॅजिक आपल्याला कळालंय. आतापर्यंतच्या प्रॅक्टिसने आपण ग्रॅज्युएट केले किंवा आपल्याला कळालंय की आपण याच्याने आपले स्वप्न पण पूर्ण करू शकतो. इच्छा पण आपली मेन म्हणजे आपली निगेटिव्हिटी जी आहे ती आपण ग्रॅज्युएटने काढत आलेलो आहे. मग रोंडाने काय केलं होतं की तिला जेव्हा हे कळालं आणि ते काही एकदम नाही होत, जादू एका दिवसात नाही होत, नाही ना, वेळ लागतो तिला. 7 वर्ष पहिले तिला कळालं की हे असं-असं आहे. तिने त्या लोकांचा शोध घेतला, त्यांचे इंटरव्ह्यू घेतले, त्यांना लिहिलं, हे सगळं मॅजिक शोधलं. इतर ग्रंथांमधून पण तिला एक-एक कळालं, की प्रत्येक ग्रंथात काही ना काही सांगितलेलं आहे. मग ह्या सगळ्या जर गोष्टी आहे, तर मग तिने तिच्या इच्छा लिहिल्या आणि जशा त्या इच्छा पूर्ण होतील, तशा त्यातली एक-एक इच्छा तिने काढून टाकली, की पुढे एवढ्या बाकी समजा 10 लिहिल्या, 20 लिहिल्या. मग त्या इच्छा, त्या स्वप्नांवर आपल्याला पण विश्वास पाहिजे ना. काही लोकांना जर आपण म्हटलं, की "नाही, नाही, आता काय करायचं? आपलं वय झालं, कुठं काय करायचंय?" नाही का? आता कुठं फॉरेनला जायचंय, लोक असे म्हणतात. मग ते आधीच त्यांना इच्छाच्या अगोदरच त्यांना हे नाही, त्याची इच्छाच नाहीये, तशा लोकांना सांगून फायदा आहे का? मग जी तुमची काय इच्छा आहे, स्वतःची काय इच्छा आहे, अशा इच्छा आहे ना, आपण 10 इच्छा लिहायच्या आहे स्वतःच्या आणि त्याला आहे ना दररोजच्या दररोज बेस म्हणजे आपल्या डोळ्यासमोर आहे ना, ते फील करायचं की ते थँक झालेलं आहे, ग्रॅटिट्यूड. काल परवाच्या याच्यामध्ये पण आपण बघितलं की आपण आत्ता ज्या घरात राहतोय, जी आपल्याकडे गाडी आहे, ज्या काही वस्तू आहे ना, त्याला आपण अट्रॅक्ट केलेलं आहे. ह्याच लॉने केलेलं आहे. लाईक अट्रॅक्ट लाईक म्हणजे जो आकर्षणाचा नियम आहे, द सिक्रेट आहे, त्याच याच्याने आपण केलेलं आहे की ऑलरेडी ती गोष्ट आपल्यापर्यंत आलेली आहे. बघा ना, एखाद्याला असं वाटतं सगळं बाय डिफॉल्ट होत चाललंय, पण नाही. पण आता आपण जेव्हा घराचा विचार करतो, आपल्याकडे नसतं घर किंवा घ्यायचंय, तर त्यावेळेला किती आपण व्हायब्रेशन त्याच्यात टाकत असतो, की नाही एकदम माझं घर झालं ना, बस मला घर पाहिजे, मी असं करल, क्रिएशन कर, माझं घर झाल्यावर हे घेईन. कळत नकळत आहे ना, आपल्या डोक्यामध्ये सगळं त्या ड्रामा चालू असतो आणि ते अस्तित्वात येतं पण. कधी याच्या अगोदर आपल्याला नव्हतं माहिती, की हे लिहायचं पण आहे, असं पण आहे. पण आपण एकटेच करतो आणि आपल्या घरातले मग बाकीचे पण त्याला फोर्स द्यायला लागतात, की नाही हां, आवश्यक आहे. तिथे त्यांना वाटतं की घर पाहिजे, याला नोकरी लागायला पाहिजे, जे आवश्यक आहे. मग त्याच्यावर तीच गोष्ट बोलल्या जाते, तीच गोष्ट परत परत आपल्या डोक्यामध्ये येत असते. त्याच्यासाठी आपले ॲक्शन पण चालू असतात. आपण सगळ्या गोष्टींना आपण बघतो की नाही त्या गोष्टी तशा पूर्ण झालेल्या पण आहे. मग रोंडानी पण सेम तशा तिच्या इच्छा पूर्ण केलेल्या आहे आणि नवीन इच्छा परत तिने केलेल्या आहे. असं होत नाही ना माणसाला की इच्छा संपूर्णच जाता किंवा आता मला काही इच्छाच राहिलेली नाही, असं नाही होत. आपल्या इच्छा कायम राहत असतात. म्हणून नवीन नवीन इच्छा ॲड करायच्या आणि मागच्या ज्या इच्छा आहेत त्या लिस्टमधून काढून टाकायच्या, असं तिने केलं. येस. मेरी मूल सूची जो बेहद लंबी थी, उसमें से एक इच्छा थी ताहिती के समीप बोरा बोरा नामक स्थान की यात्रा करना। मैंने बोरा बोरा में जिस जगह की कल्पना की थी, वहां एक सुखद सप्ताह बिताने के बाद एक और अच्छी चीज हुई। मैं घर की ओर लौटते वक्त ताहिती की ओर उड़ रही थी, तभी हमारा विमान यात्रियों को लेने के लिए रास्ते में रुका। विमान लगभग खाली था, लेकिन इसमें ताहिती के लोग चढ़े और अचानक चारों ओर हंसी, मुस्कुराते चेहरे तथा खुशी का माहौल हो गया। मग आता हिने काय केलं होतं, तिच्या सगळ्या इच्छा होत्या आणि तिचं एक स्वप्न होतं की मला त्या बोरा बोरा नावाच्या बेटवर जायचंय आणि तिथं आहे ना जगाचा तो आनंद घ्यायचा, तो आस्वाद घ्यायचा. त्या आयलँडवर ते लोक कसं असतं की मला स्वतःसोबत जगायचंय. म्हणजे तिने सगळ्या इच्छा तिच्या पूर्ण झाल्या, पण एक तिची शेवटची इच्छा होती जिथून तिच्या लाईफचा टर्निंग पॉईंट पण होता.
मग तिने असं केलं की ते चला, पण मग तिथं जेव्हा ती तिथून परत येत होती तेव्हा असं तिथं जिथं ज्या ठिकाणी प्लेन थांबलं आणि तिथं असे काही लोक आले. आणि बघा ना, एखाद्या ग्रुपमध्ये गेल्यावर आपल्याला अचानकच चांगलं वाटायला लागतं. म्हणजे अचानकच आपल्याला काही फ्रेंड मिळाले किंवा आपला जो ग्रुप होता किंवा अचानक काहीतरी इथं चांगलं वातावरण, चांगले व्हायब्रेशन जाणवतात तिथे थांबा म्हणून. आणि एखादा असं पानचट काही असेल, ग्रुप असेल, तर आपल्याला नाही वाटत तिथं आपले व्हायब्रेशन थांबावं किंवा कुणाच्या घरी गेलं आपल्याला नाही तिथं मला बरं वाटत नाही. म्हणजे मी इथं परफेक्ट मॅच होत नाही म्हणून आपण तिथून काय करतो, पटकन निघून जातो. जर आपल्याला असं वाटतं 10 मिनिटासाठीच येतात काही लोक, पण तिथं 1 तास घालवून देतात. मग ती अशाच त्या लोक बसले प्लेन मध्ये आणि ते लोक आजूबाजूला असं वातावरण होतं की तिला ते व्हायब्रेशन जाणवू लागले की हे लोक खुश काय एवढे. कधी कधी होतं ना आपल्याला बघून, आपली जर मनस्थिती नसेल व्यवस्थित, पण इतरांना बघून किंवा इतरांच्या गोष्टी बघून की अरे हे लोक काय करतायत असं नेमकं, की एवढा छान त्या आयुष्याचा आनंद घेतात, यांच्यामध्ये काहीतरी वेगळं आहे. जे काही स्पिरिच्युअल ग्रोथ मध्ये आहे ते लोक, आपल्याला वाटतं बघितल्या बघितलं एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर चमक बघून किंवा एखाद्याचा ओरा बघून आपल्याला वाटतं नाही, तो भले काय सांगतो ते कळो न कळो, पण त्याच्याकडे बघून आपल्याला एक सुख समाधान फील होतं. मग असंच तिला वाटायला लागलं की इथं काहीतरी मला हे लोक काहीतरी वेगळे आहे आणि काहीतरी मस्त वातावरण लगेच त्यांनी चेंज केलं. माहोलच एक चेंज झाला म्हणून तिने ते नोटीस केलं. येस. जब मैंने उन सुंदर लोगों के साथ छोटी लेकिन यादगार हवाई यात्रा का आनंद लिया, तो मेरे सामने यह बिल्कुल स्पष्ट हो गया कि वे लोग इतने खुश क्यों थे। दरअसल वे कृतज्ञ थे। वे जीवित होने के लिए कृतज्ञ थे। वे विमान में बैठने के लिए कृतज्ञ थे। वे एक दूसरे के साथ होने के लिए कृतज्ञ थे। वे जहां जा रहे थे उसके लिए कृतज्ञ थे। यानी एक तरह से वे हर चीज के लिए कृतज्ञ थे। मैं उस विमान पर उनके साथ पूरे संसार की यात्रा कर सकती थी क्योंकि उनका साथ मुझे बहुत अच्छा लग रहा था। और फिर अचानक मेरे मन में विचार आया कि मेरी आखिरी इच्छा अभी अभी पूरी हुई थी। बोरा बोरा की यात्रा मेरी उस लंबी सी मूल सूची की आखिरी इच्छा थी, और जिस चीज की बदौलत मैं उस विमान में बैठी थी वह मेरी आंखों के ठीक सामने थी, कृतज्ञता। मग हे लोक आल्यावर तिला वाटायला लागलं की ह्या लोकांमध्ये छान वाटायला लागलं, व्हायब्रेशन वाटायला, तिला पण ते हसू यायला लागलं, ते पण ते जोक्स होत असतील, ती पण त्याच्यामध्ये रिस्पॉन्स द्यायला लागली की आपण नाही का, जसे लोक असतात तिथं आपण रिस्पॉन्स द्यायला लागतो. भजनांमध्ये गेलं की तिथं आपल्याला ते चांगलं वाटायला लागतं. जे लोकांमध्ये ग्रुपमध्ये असलं की आपल्याला तिथं चांगलं वाटायला लागतं की नाही, हे कुठंतरी आपल्या लेवलचे लोक की कुठंतरी आपल्याला आपल्यासारखे लोक आहे आपल्याला वाटायला लागतं. मग तिला ते लोक जे आहे ना, तिला वाटायला लागतं की तिच्या सगळ्या इच्छा जे तिने होत्या की तिला घर पाहिजे, गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, अशी तिने खूप मोठी लिस्ट आहे. 4-5 वर्ष तिने प्रॅक्टिस करून सगळं सगळं तिने मिळवलं होतं आणि त्या इच्छा कट कर, पण शेवटचं जे तिचं होतं की लंबी लिस्ट मधून की बोरा बोरा याची यात्रा करायची, आणि सेम त्या वेळेलाच तिला ते लोक मिळाले, ते ग्रुप मिळाला की मग तो ते कशासाठी मिळाले त्याचं पण काहीतरी कारण असेल ना पुढे, किंवा जे लाईफ मध्ये ते घेणार आहे. मग तिला कळालं की हे सगळे लोक सेम फिलिंगचे, सेम स्ट्रक्चरचे लोक आहे, की हे पण कृतज्ञता आहे, हे पण थँक्सफुल आहे, यांच्या चेहऱ्यावर एक भाव आहे, आपुलकीचा भाव आहे, काइंडनेस लोक आहे, असं तिला कळालं. आमच्या डोळ्यासमोर काहीतरी ते दिसलं की एक चमक येते ना, आपलं इंट्युशन येतं की अरे हा, हे आता इथं 1 तास बरं वाटतं या लोकांसोबत, जर आपण काही दिवस राहिलो तर अजून किती छान वाटेल, आणि आपल्याला एक जर चांगले यांचा सपोर्टच मिळाला तर किती छान वाटायला लागल. मग तिला ते एक एक तिला असं जाणवायला लागलं. येस. मैंने यह कहानी आपको इसलिए बताई है ताकि इससे आपको प्रेरणा मिल सके। आपकी इच्छाएं चाहे कितनी ही बड़ी नजर आती हो, कृतज्ञता के जरिए आप उन्हें पा सकते हैं। इससे भी बढ़कर कृतज्ञता जीवन में ऐसा आनंद और खुशी लाएगी जो आपने पहले कभी महसूस नहीं की होगी। यह सचमुच बेशकीमती है। मग तिने काय सांगितलं की मी माझी स्टोरी सांगते की तुम्हाला पण कळायला पाहिजे की तुमचं कुठं चाललंय, आपली गाडी बरोबर चालली की नाही, आपण जर हे केलं तर आपलं फ्युचर काय असणार आहे. आपण हे सतत जर 3-4 वर्ष करतोय, आज जर रोंडा म्हणलं, रोंडाने पूर्ण जगामध्ये हे दिलंय, तिने एवढं तिने आनंद दिला, तिचा जर तुम्ही चेहरा, तिचं जर आता बघताल तुम्ही तिचं की तिच्या डोळ्यामध्ये काय चमक आहे, काय कशी दिसते ती, कशी नुसतं तिचं बोलणं, तुम्हाला तिची इंग्लिश बोलते तुम्हाला कळणारही नाही ती इंग्लिश, पण आज तरी तुम्हाला असं वाटेल की तिच्याकडे मला आहे ना असं 2 मिनिटं सारखं बघावं म्हणून. म्हणजे तिने जर एवढं सगळं दिलंय ना, तर सगळं तिने हे सगळं काही मिळवलंय की स्वतःवर काम करून, स्वतःला सगळ्यांना माफ करून, सगळ्यांना थँक्सफुल करून, कृतज्ञ, म्हणजे हे ना असं वाटत 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 गेलं आणि त्याचं खूप मोठं ब्रंच झालेलं, खूप मोठा गुलदस्ता झालेला आहे. आणि आज कितीतरी करोडो लोक हे करतात, म्हणजे हे खूप बेशकिमती ना. आपण पण खूप लोक, मी तर खरं थँक्सफुल म्हणते
की भगवंताने जे पण काही पेन दिले असेल, ज्या पण गोष्टी आयुष्यामध्ये आल्या असेल, जेही ब्रेकडाऊन आले असेल, त्याच्यामुळेच या सगळ्या गोष्टी, आणि हे जे ना याची किंमत नाही करू शकत. हे जे आपल्या आयुष्यात मिळतंय घडतंय ना, त्या आनंदाची आणि त्या सुखाची, आणि ते जे काही आपल्याला खरंच आतून येतंय, म्हणजे इनसाइड येतंय, तर ती गोष्टीची आपण किंमत ते बेशकिमतीच आहे. येस. जब से मैंने कृतज्ञता और आकर्षण के नियम का इस्तेमाल शुरू किया, तब से मेरी मूल सूची की आखिरी इच्छा साकार होने में लगभग 4 साल का समय लग गया। इतने समय में सारी इच्छाओं का साकार होना कितनी बड़ी बात है। इसका एहसास कराने के लिए मैं बता दूं कि जब मैंने अपनी यह इच्छा सूची बनाई थी, तब मेरी कंपनी पर 20 लाख डॉलर का कर्ज था और मेरे पास केवल 2 महीने बाद ही थे। इसके बाद मैं इसे बंद करने के लिए विवश हो जाती और अपने घर के साथ सारी चीजों को गवा देती। मेरे व्यक्तिगत क्रेडिट कार्ड्स पर काफी सारा उधार चढ़ा हुआ था। बहरहाल मेरी इच्छा सूची में ये चीजें शामिल थी: समुद्र किनारे का बड़ा मकान, संसार की शानदार जगहों की यात्रा, अपना सारा कर्ज चुकाना, अपनी कंपनी का विस्तार करना, अपने हर संबंध को सर्वश्रेष्ठ बनाना, अपने परिवार के जीवन की गुणवत्ता को बेहतर बनाना, दोबारा 100% स्वस्थ होना और जीवन के प्रति असीमित ऊर्जा व रोमांच होना। इसके साथ भौतिक वस्तुओं की सामान्य सूची भी थी और मेरी नंबर 1 इच्छा, जो मेरे आसपास के लोगों को पूरी तरह असंभव नजर आ रही थी, वह यह थी कि मैं अपने काम से करोड़ों लोगों के जीवन में खुशी लाऊं। मग तिची जी जर्नी सुरू झाली, द सिक्रेटची जर्नी सुरू झाली, त्याच्यामध्ये तिला हे 4 वर्षाची जी जर्नी आहे, त्याच्यामध्ये तिचे खूप मोठ्या मोठ्या इच्छा होत्या. प्रत्येकाच्या असतात ना. आपण प्रत्येक विचार करतो की मला एक चांगलं घर पाहिजे, मला किती किती तुम्ही कसं कशा प्रकारचं घर पाहिजे, तुम्हाला लक्झरी हाऊस पाहिजे, किती तुमच्या बँक बॅलन्स पाहिजे, अशा सगळ्या तिने इच्छा. तिचं म्हणजे ती पूर्ण कर्जात डुबलेली होती त्यावेळेस तिने तितके मोठे मोठे समुद्र किनारीच तिला घर पाहिजे असतं. ते कसं पाहिजे होतं की तिला यात्रा पण करायची आहे, वेगवेगळ्या ठिकाणी जायचंय, फिरायचं पण आहे, वेगवेगळ्या लोकांशी बोलायचंय, हे वर्ल्ड बघायचंय, वर्ल्ड टूर करायचं, अशा काही आपल्या इच्छा असू शकतात. मग त्या इच्छाला ती तिच्या कृतज्ञते जादूच्या मॅजिकने एक एक पूर्ण पण करत गेली, आणि त्या इच्छा तिच्या पूर्ण होतही गेल्या. जसं जसं तिने विश्वास हे करत गेली, इतरांच्या आयुष्यात मॅजिक करत गेली, तिच्या आयुष्यातही गेलं गेलं. आणि तिची जशी एक नंबरची इच्छा होती की चला मला माझे आजूबाजूचे लोक आहेत, ते प्रत्येकाला असं वाटतं ना, किती पैसा असला की जसं आता संगीताताईंनी सांगितलं की मला लोकांनी विचारलं पाहिजे, नोटीस केलं पाहिजे, की चला समोरासमोर आलं, नजरेला नजर मिळतं, तर समोरचा व्यक्ती आपल्याला ऍटलिस्ट स्माइल केलं पाहिजे किंवा बोललं पाहिजे. प्रत्येकाला असं वाटतं. कोणाला पण निग्लेक्ट केलं, इग्नोर केलं तर नाही चांगलं वाटत, भले आपल्याकडे किती असू द्या, पैसा असू द्या. मग हे सगळ्या गोष्टी आहे ना, आपल्या व्हायब्रेशनने आपण करत असतो, आणि आपल्या व्हायब्रेशनने ते गोष्टी सगळ्या करेक्ट पण करत असतो. मग ही आपली प्रोसेस चालू आहे, करेक्ट करण्याची प्रोसेस. मग हिच्या गोष्टीतून दिसतं हिने इतकं सगळं मिळू शकतं तिला, म्हणजे एवढं कर्ज होतं, तिने ते केलं, तिचे नातेसंबंध सगळे बिघडले होते, तिची हेल्थ सगळी खराब झालेली होती, पर तिला ती मानसिकरित्या पूर्ण डाऊन झालेली होती. त्या सगळ्या याच्यामध्ये तिने त्या इच्छा पण पूर्ण केल्या, त्या लोकांना पण आले, आणि तिला कळालं की आयुष्य जे आहे ना, आनंदात कसं काय जगायचं. म्हणजे जो आपला मकसद आहे ना, प्रत्येकाचा एकच आहे की आपल्याला खुश राहायचंय, आपल्याला नाही का, म्हणजे ते परम आनंद जे आहे ना, ते उपभोग करायचे आपल्याला, आणि ते त्या स्थितीमध्ये ना कंटिन्युएशन मध्ये राहायचं, ना की थोड्या वेळासाठी, की आपल्याला ती लेवल आहे ना ती पार करायची. मग ती तिला ती मिळाली, म्हणून तिला असं वाटतंय की हे प्रत्येकालाही कळालं पाहिजे, म्हणून ती हे अनुभव आपल्यासोबत शेअर करते. येस. मेरी साकार होने वाली सबसे पहली जो इच्छा थी, वह थी अपने काम से करोड़ों लोगों के जीवन में खुशी लाना। मेरी बाकी इच्छाएं जादू से पूरी हुई और जब वे एक एक करके मेरी आंखों के सामने प्रकट हुई, तो मैं उन्हें अपनी सूची में से काटती गई। मग तिने तो पहिली इच्छा काय दिली तिने, की मला एक पाहिजे नाही का, खुशी पाहिजे मला, किंवा लोकांपर्यंत पोहोचलं. मग तिने हे मूवी काढली, सिक्रेट बुक काढलं, आणि आज किती लोकांपर्यंत ती पोहोचली, की जास्त जास्त लोकांपर्यंत द्यायचं. मग आपण जेव्हा द्यायचा विचार करतो ना, तर बाकीच्या इच्छा आपल्या पुढे, आता तुम्ही म्हणता ना, मी सांगू का नको, कोणी ऐकल का नाही, आपण तोच फेस नाही घ्यायचा. 10 लोकांना सांगितलं, त्यातून एक जण असू शकतो मॅजिक साठी, किंवा एक लोक त्यासाठी असतो, पण त्यासाठी पण आपल्याला ते चाळून बघावं लागतं ना.
निवडून बघावं लागत असतं. मग कधी तिला असं वाटतं की तिने जर रोंडाने जर ठरवलं नसतं की मी लोकांना सांगायचंच नाही, तिला एकटीलाच करायचं, तर ते तिच्यासाठी खूप अवघड गेलं असतं. कदाचित तिला खूप वर्षही लागले असते. पण तिने सर्वात पहिला पॉईंट काय ठेवला की मला इतरांच्या याच्यात पण ते मॅजिक आणायचं. ती खुशी मला पाहिजे ना, मग इतरांना पण वाटणं चालू करणार. त्याच्यामुळे तिच्या ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे ना, त्या डोळ्यासमोर तिच्या प्रकट होत होत्या. सगळे म्हणजे ते आहे ना, मार्गच ओपन होत होते फटाफट फटाफट. येस. आज हाँ, तो अब आपकी बारी है कि आप कृतज्ञता की जादुई शक्ति का इस्तेमाल करें और अपनी इच्छाओं को अपनी नजरों के सामने साकार होता देखें। दिन की शुरुआत में अपनी बनाई 10 शीर्ष इच्छाओं की सूची को ले, अपनी सूची के हर वाक्य और इच्छा को पढ़े तथा 1 मिनट तक कल्पना करें कि आपकी इच्छा साकार हो चुकी है। अधिक से अधिक कृतज्ञता महसूस करें, जैसे आपकी इच्छा सचमुच इसी वक्त पूरी हो चुकी है। मग आपल्याला काय करायचं, आपले स्वप्न लिहायचे, जे जे आपल्याला करायचे, जे जे आपल्याला पाहिजे ते ते आपण ऑलरेडी पहिल्या चॅप्टर पासून सांगत आले की तुमच्या इच्छा लिहा. नंतरच्या 13 चॅप्टर मध्ये आपण शिकलो की आपले ड्रीम कसे पूर्ण करायचे. मग त्या 10 मेजर इच्छा आहे ना, त्याच्यापासून डगमगायचं नाही आपल्याला की मध्ये धरसोड नाही करायचं. आज तुम्ही BMW मागितली, उद्या म्हणताल नाही नाही माझ्याकडे पैसे नाही, आता मी स्विफ्टच मागते. मग तसं नाही करायचं. तुम्हाला जी तुम्ही लिहिली आणि ते युनिव्हर्सल म्हणजे तिथं त्याचं सर्जन चालू झालेलं आहे, ते तुमची हे झालेली. मग त्याच्यानंतर युनिव्हर्सल तुम्हाला छोटे छोटे क्लू पाठवायला लागतो, त्या गोष्टी तुम्हाला व्हायला. मग आपल्याला काय करायचं, ते आपल्या डोळ्यासमोर आपल्याला रोज त्याचं कसं न कसं रिमाइंडर झालं पाहिजे. युनिव्हर्सल पण तुम्हाला रिमाइंडर करतं. मग सकाळी जसं उठलं ना, आपल्या त्या 10 इच्छा आपल्याला वाचता आल्या पाहिजे किंवा त्या ग्रेटफुल झालं पाहिजे ते फिलिंग. मग लोक काय करतात, चित्र कट करतात, विजन बोर्ड बघतात. ते सारखं लोक तिथं समोर बघतात की हा तर आता मला घर पाहिजे, मी ठरवलंय की आता मला लक्झरी घर घ्यायचंय, 4 BHK घ्यायचंय. मग ते कसं असणार आहे, त्यात देवघर कसं असणार आहे, तिथं फ्लॅट कसं असणार आहे, बाल्कनी कसं असणार आहे, हे त्याला फील करायचं. म्हणजे ती स्वप्न आहे ना, ऑलरेडी आपल्याला जगायचंय. फिलिंग इज गेम. सगळा जो काही आहे ना, तो फिलिंगचा आहे. अहसास म्हणजे जे आपल्याला पाहिजे आणि बरोबर ती तुमची गोष्ट तशाच प्रकारे प्रगट व्हायला लागते. सृष्टीची ना ती तयारी करते की तुमच्यापर्यंत ती गोष्ट कशी पोहोचवायची. मग तुमचा ऍड्रेस तिला मिळालेला आहे, पण तो कुरिअरवाला मध्ये तो पाठवायला ती एक व्यक्ती, लोक लागतील ना तुम्हाला ते सगळे कामं करायला. जर घर बांधाय त्यासाठी मिस्त्री आला, आर्किटेक्ट आला, सगळ्या गोष्टी आल्या, तुमचे पैसे आले, म्हणजे हे सगळं अरेंजमेंट करायला सृष्टी कामाला लागून जात असते. ते करत करत आपल्या वेळेपर्यंत आपल्यापर्यंत पोहोचत असते. येस. आज अपनी इच्छा सूची को जेब में अपने साथ रखे। दिन में कम से कम 2 अवसरों पर उसे निकाले, पूरा पढ़े और हर इच्छा के साकार होने की कल्पना करे। साथ ही हर एक के लिए ज्यादा से ज्यादा कृतज्ञता महसूस करे। हा, खालचं पण वाचून घ्या. यदि आप चाहते हैं कि आपकी इच्छाएं ज्यादा जल्दी साकार हो, तो मैं प्रबल अनुशंसा करती हूँ कि आप अपनी इच्छा सूची को अपने वॉलेट या पर्स में रखना शुरू करें। समय मिलते ही उसे खोलकर पढ़े और हर इच्छा के साकार होने के लिए अधिकतम कृतज्ञता महसूस करें। जब इच्छाएं आपकी नजरों के सामने साकार हो जाए, तो उन्हें सूची में से काट दे और मन में आने वाली नई इच्छाओं को जोड़ ले। यदि आप मेरे जैसे हैं, तो जब भी आप किसी इच्छा को सूची में से काटेंगे, तो हर बार आपकी आंखों में खुशी के आंसू भर आएंगे, क्योंकि कृतज्ञता की जादुई शक्ति द्वारा असंभव लगने वाली चीज संभव बन गई थी। माझं असं वाटतं आपलं की नाही, हे माझं स्वप्न खूप लांब आहे किंवा माझ्यासोबत हे किती वेळ लागल, कसं होईल का नाही. मग ते सगळे जे डाऊट असतात ना, ते आपल्याला कृतज्ञतेच्या ह्याच्याने करायचं. कारण आपल्याकडे कमाई पाहिजे ना, काहीतरी आपल्याला हे मिळवायचंय. पण त्याच्यासाठी आहे ना, एक नियम चालतो युनिव्हर्सल. मग त्यासाठी ना आपल्याकडे आपलं कर्म पाहिजे असतं. प्रत्येकाला माहिती आहे ना, कर्मानुसार ती गोष्ट मिळते. पण कसं होतं ना, जेव्हा आपण एक दिवसभर आपल्याकडे लक्ष देतो की एक कंप्लेंट जरी केली आपली, तर 10 ग्रॅटिट्यूड आपले मायनस होतात. युनिव्हर्सलचा लॉ आहे. म्हणजे सबसिडी सारखं आपण ते केलं आणि ते परत खाली यायचं पण हे आहे. मग कळत न कळत आता आपल्याला नाही पाहिजे ते आपण बोलतोय. हा, माझं लोकच ऐकत नाही, माझ्या घरात आहे. मग ही ही काय झाली, तुमची कंप्लेंट झाली.
मग आज सकाळपासून जर तुम्ही केले असेल जे काही ग्रॅटिट्यूड, तुम्ही 10 कंप्लेंट केल्या, तुमचे 100 ग्रॅटिट्यूड मायनस झाले. मग तुम्ही कशालाही थँक्यू म्हटले असेल ते मायनस झालं. मग इथं प्लस मायनसचा खेळ चालू असतो. आपलं ना वॉलेट इकडे कमी जास्त हा एक मोठा गेम चालू असतो. मग याच्यामध्ये ना आपल्या इतरांसाठी ब्लेसिंग, इतरांसाठी हे करायचं जेणेकरून आपल्याला एक कमाई मिळणार आहे. तर आपल्या स्वप्नांसाठी ना आपल्याला कमाईची भरभक्कम पाहिजे असते. दुसऱ्यांसाठी थोडी कमी प्रमाणात असते तर चालते. म्हणजे आणि जगासाठी जर करायचंय नाही का, वरच्या लेवलला करायचं त्यासाठी तर आपल्याला अजून पाहिजे. फॉर एक्झाम्पल जर मला माझ्या स्वप्नांसाठी पाहिजे असेल तर मला 1 किलो ग्रॅटिट्यूड पाहिजे असं समजू आपण. आणि मला पूजा मॅडमला किंवा तुमच्या सगळ्यांना करायचं तर माझ्याकडे 5 किलो पाहिजे. म्हणजे ते मल्टिपल पाहिजे ना, कारण आपला काही संबंध नाही तिथं हे करण्यासाठी. मग हे सगळं जर करायचं आपल्याला, आपल्या एक एक इच्छा आहेत, जसं रोंडानी केलंय की तिने बघा तिने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवलं. त्याच्यामुळे तिच्या इच्छा आहे ना अशा फटाफट फटाफट पूर्ण झाल्या. मग तिने एक एक इच्छा त्याच्यातले झाली म्हणून टिक केलं, त्याला थँक्यू केलं की चला हे कट झालं. आपण नाही का लिस्टमध्ये सामान घ्यायला जातो किराणा यादीमध्ये, आणि एक घेतलं की आपण टिक करतो, हे घेऊन झालं, ते घेऊन झालं, राईट करतो, म्हणजे झालं हे राईट. आता पुढचं जे नाही भेटत आपण त्याला शोधायला लागतो. आणि तेव्हा वेळेस आहे ना ते खरंच आपल्याला फील पण केलं पाहिजे की नाही असं. ती म्हणते की माझ्या डोळ्यामध्ये जसं आसू येतात ना, की ती फिलिंग आली पाहिजे की येस, की युनिव्हर्सल मला किती भरभरून दिले, मला कितीचे ती गोष्ट किती छोटी. जेव्हा तुम्ही ते युनिव्हर्सलला ना प्रेम देता, ती धन्यवादाची फिलिंग देतं युनिव्हर्सल, तुम्हाला अजून द्यायला करतं, अजून तुमच्यासाठी रिअरेंज करायला लागतं वस्तू. येस. जादुई अभ्यास क्रमांक 22 आपकी नजरों के ठीक सामने। एक, अपनी नियामतें गिने, 10 नियामतों की सूची बनाए, लिखे कि आप क्यों कृतज्ञ है। अपनी सूची दोबारा पढ़े और हर नियामत के अंत में कहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। उस नियामत के लिए ज्यादा से ज्यादा कृतज्ञता महसूस करें। 2, दिन की शुरुआत में अपनी बनाई हुई 10 शीर्ष इच्छाओं की सूची निकालें। 3, अपनी सूची के हर वाक्य और इच्छा को पढ़े तथा 1 मिनट तक कल्पना करें जैसे आपकी इच्छा साकार हो चुकी हो। अधिक से अधिक कृतज्ञता महसूस करें। 4, आज अपनी इच्छा सूची को जेब में साथ रखे। दिन में कम से कम 2 बार सूची निकाल कर पढ़े और उसके साकार होने के लिए ज्यादा से ज्यादा कृतज्ञता महसूस करें। 5, आज रात सोने से ठीक पहले अपना जादुई पत्थर एक हाथ में थामे और दिन भर में हुई सबसे अच्छी चीज के लिए जादुई शब्द धन्यवाद कहे। मग आजचं काय करायचं, आजचं जे आपल्याला शिकवलंय की अगदी तुमच्या डोळ्यासमोर तुमचे स्वप्न ठेवायचे, ते सारखं तुम्हाला आठवण करून दिली पाहिजे की हा हे तुझं गोल आहे, हे तुझं लक्ष आहे, हे तुला पाहिजे. म्हणजे आपण इकडे तिकडे जरी गेलं ऑलरेडी हे युनिव्हर्सल मध्ये आहे. समजा फॉर एक्झाम्पल आपल्याला सगळ्यांना आयफोन घ्यायचा आहे. आता आयफोन नवीन 17 येणार आहे की आपल्याला तो आयफोन 17 घ्यायचा आहे. मग जो येणार आहे त्याचं पिक्चर आपल्या वॉलपेपरला त्याचं हे आहे. मग तो कसा घेणार आहे, माझ्याकडे तर नाहीये 2 लाख रुपये, 1,70,000 का येतो. आणि जर आपण त्याला निगेटिव्ह भावना द्यायच्या नाही, कसं येणार ते विचारायचं नाही युनिव्हर्सलला. आणि कशाला एवढे पैसे टाकायचे, काय करायचं एवढं मागायचं, आपण त्याच्याविषयी कंप्लेंट जर केली तर ती वस्तू आपल्यापासून दूर जाणार. पण त्याचं जर आपण छान केलं, फिलिंग केलं की मला मिळालंय त्याच्याबद्दल धन्यवाद, त्याचा फोटो बघतोय दिवसभरातून आपण 4-5 वेळेस त्याला बघतोय आपल्या, की मिळाल्यानंतर मी काय करणार त्यासोबत, फोटो कोणाचे काढणार आहे, कसं व्हिडिओ करणार आहे, काय करणार. तुम्ही जर त्या याला टाकताय की म्हणजे त्याला इतकं भरभरून देता की एक मॅनिफेस्टेशन जे आहे ना ते आपलं स्ट्रॉंग व्हायला लागतं ना, आपली बिलीव्ह सिस्टीम. मग तुम्हाला आहे ना तुम्ही गाडीवरून जाताना तुम्हाला मोठं बॅनर तेच दिसेल, आयफोन दिसायला लागेल, कमिंग सून. मग युनिव्हर्सल तुम्हाला सांगताय अरे बाबा येतंय तुझ्याकडं, तू सोडू नको, तू तिथं विश्वास सोडू नको. मग युनिव्हर्सल तुम्हाला मध्येच तुम्ही मोबाईलवर लावला तिथं ऍड आली तुम्हाला त्याच फोनची. फॉर एक्झाम्पल देते, जे तुम्हाला पाहिजे तुम्ही ठरवा. पण फॉर एक्झाम्पल मग त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच फोनची ऍड येणार. किंवा एखादा व्यक्ती आहे त्याच्या बँकेत तुम्ही कुठेतरी गेला आणि तो कानाला लावून बोलतोय तुम्हाला दिसल, आणि तुमचं लक्ष एवढ्या लोकातून त्या व्यक्तीकडेच जाईल, आणि तोच कलर तुम्हाला जर घ्यायचा आहे ना, समजा पीच गोल्ड कलर घ्यायचा, तोच घ्यायचा आणि तोच त्यांनी लावलेला आहे कानाला, तुम्हाला दिसल. मग युनिव्हर्सल काय करतंय, तुम्हाला दाखवतोय क्ल्यू की हे तुझ्यासाठी पण मिळणार आहे. पण त्यावेळेस आपण जर नाक मुरडतोय, हा काय स्टाईल मारताय हिच्याकडे तर ही मटकती घेऊन, मग तुम्ही ना त्या व्यक्तीला नाही नावं ठेवते, त्या वस्तूला नाव ठेवताय, त्या गोष्टीला. असंच खूप लोकांच्या बाबतीमध्ये होत असतं मॅनिफेस्टेशन. म्हणजे एखाद्या मुलीला चांगलं स्थळ पाहिजे किंवा एखाद्या लेडीजला प्रेग्नेंट व्हायचंय, तिच्या समोर ती गोष्ट येत असते किंवा नातेवाईकांची ती खबर येत असते, त्याचं मिळत असतं, पण त्यावेळेस ते वाईट वाटून घेतात, तिला मिळालं मला मिळतं की नाही माहित नाही. बरोबर आहे ना.
दोन मैत्रिणी खूप चांगल्या असतात आणि ते एका मुलीचं लग्न ठरतं आणि तिचं सगळं काहीतरी चांगलं व्हायला लागतं. मग दुसरी एकदम नाही का तिच्याशी बोलणं बंद, टेन्शन मध्ये, आता तिचं झालं, माझं कधी होतंय वगैरे. मग तुम्ही काय रिजेक्ट करताय? मग ते तुमचं युनिव्हर्सल तुम्हाला तुमचंच पिक्चर दाखवतं पुढचं कधी कधी, की तुम्हाला हे मिळणार आहे. कोणी घर घेतलंय, वास्तुशांतीची तुम्हाला पत्रिका आली, हा पण युनिव्हर्सलचाच निरोप असतो त्यावेळेला. पण ते आपल्याला कळत नसतं आणि तिने घेतलं बाई घर, आता माझं तर कधी होतं काय माहिती. आपलं तर नशीबच असतंय, आपलं तर काम त्यांचं बघा किती पटकन झालं. कोणीतरी गाडी घेतली, ती आपल्याला न्यूज येते. मग अशा छोट्या छोट्या न्यूज येत असताना ब्रह्मांड आपल्याला चेक करत असतो. अरे तू किती त्याच्यासाठी खुश होतोय, तू त्या फ्रिक्वेन्सीसाठी तुला किती आवडतोय, तू समोरच्याचं कॉंग्रॅच्युलेशन कसं करतोय, त्याला कसं फील करतोय नाही का. मग जर तुम्ही त्याला कॉंग्रॅच्युलेशन करायलाच घाबरताय का, त्याला नाहीच वाटत स्टेटसला बघून की तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन करावं वगैरे, तर मग तुम्ही त्या व्यक्तीला रिजेक्ट करताय का नाही? सेम त्या वस्तूला रिजेक्ट करताय. मग आपल्याला असं वाटतं की नाही मला का मिळत नाही, याला का मिळतंय, माझं का पटकन युनिव्हर्सल पूर्ण करत नाही, असं आपल्याला वाटायला लागतं. तर जेव्हा आपण हे मॅजिक शिकलो ना छोट्या छोट्या गोष्टीवर, तर ते तुमच्यापर्यंत कसं येईल तुम्हाला ते कळणार पण नाही. कसं काम करा, पण इतरांना द्यायला काम करा आधी मॅजिक. जसं रोंडानी केलंय, रोंडानी तेच केलं की इतरांच्या आयुष्यामध्ये तिने मॅजिक चालू केलं, की देणं चालू केलं. तिने पुस्तक लिहिलं, तिने मूव्ही काढली, तिने मॅजिक बुक लिहिलं, तिने पॉवर काढलं, लोकांना तिने संदेश दिला की काय बॉ हे ग्रॅटिट्यूड आहे, हे प्रेम दिल्याने हे होतं. तिने संसाराचं पूर्ण रहस्य उलगडून काढलं. आणि काही लोकांनी असंच लपवून ठेवलं होतं पहिले नाही का, लोकांना सांगितलं होतं की का कष्टच करायचे तरच सगळं मिळतं. तेच डोक्यात टाकून ठेवलं की रात्रंदिवस 8 घंटे कामच करायचंय, मेहनतच करायचंय तरच पैसा मिळेल. अजूनही खूप लोकांच्या डोक्यात तेच आहे की नाही, मी तर कमवत नाही, माझ्याकडे कुठून पैसे येणार आहे, किंवा नाही हार्डवर्कच करावं लागतो, असंच आहे लोकांमध्ये. पण आज बघा जे तुमच्या आजूबाजूला एखादी असं लेडीज आहे, आरामशीर आहे, पैसा पण आहे, सगळं काही आहे, समृद्धी आहे, सगळ्या गोष्टी आहे की नाही? सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे ना. पण तुमची फ्रिक्वेन्सीची ती स्तर जो आहे ना त्या लेवल प्रमाणे तुम्हाला आणायचं. मग तिथं तुम्हाला कंप्लेंट करणं बंद करायचं युनिव्हर्सल, आणि तुम्हाला कंप्लेंट सोडून ग्रॅटिट्यूडच्या भावमध्ये जायचं. आणि तो एकदा भावमध्ये जाऊन आपण, आपला भाव बदलल, आपल्या भावना बदलील है ना, मग तो आपला स्तर वाढेल, त्या व्यक्तीविषयी भक्तीचा वाटेल, मग आपलं भाग्य उजळल. आणि भाग्य जर चमकलं तर आपण भाग्यवान बनणार. बरोबर आहे ना? मग आपला जो स्तर आहे ना, आपला स्तर अगोदर चेंज करायचा आहे आपल्याला. आपल्या फिलिंग आपल्याला त्या फ्रिक्वेन्सीमध्ये न्यायचंय. कारण ती वस्तू, ती व्यक्ती ती नेणार. आपल्याला तिथं पोहोचायचंय. आपण ग्राउंड लेव्हलला आहे. आपण आपली फ्रिक्वेन्सी लो लेव्हलला आहे. पण आपल्याला तिथं जावं लागणार आहे. आणि असं होतंय कधी-कधी इकडं-तिकडं डळमळ फिक्स होतं की नाही. परत मध्ये डाऊन, मध्येच हे सगळ्या गोष्टी होत राहतील. पण आपल्याला आहे ना, अगदी टिकून ठेवावं लागतं. 4 दिवसात काही होत नसतं. अगदी आपलं लटकन त्याच्यामध्ये चॅलेंजेस येतात, छोट्या-मोठ्या गोष्टी येतात. आणि याच्या अगोदरची मग लाईफमध्ये आपल्याला कळायला लागतं की